गॅस टंचाईचा शिर्डीच्या साई संस्थानालाही फटका बसतोय। साई संस्थानच्या प्रसादालयातील मेन्यूमध्ये तात्पुरता बदल करण्यात आलाय। साई प्रसादालयातील एक भाजी आणि डाळ बंद करण्यात आली आहे। वरण भात ऐवजी पुलाव देण्यात येणार आहे। यापूर्वी प्रसादालयामध्ये 2 भाज्या, डाळ भात, चपाती, एक स्वीट असं अन्न असं जेवण दिलं जात होतं। साई भक्तांना विकल्या जाणाऱ्या प्रसाद लाडूमध्ये कपात करण्यात आली आहे। साई भक्तांना आता एकच लाडू पाकिट दिलं जातं आहे। डाळ भात ऐवजी वरण भात ऐवजी आता पुलाव दिला जाणार आहे। अर्थात वरण आणि भात, डाळ आणि भात दोन वेगवेगळे शिजवण्यासाठी अधिकचा गॅस लागतो, एकच पुलाव शिजवण्यासाठी कमीचा गॅस लागतो आणि गॅस वाचवण्यासाठी म्हणून या सगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याला या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत। प्रशांत, साईबाबा संस्थांकडे गॅसचा सध्या तरी पुरवठा आहे, काही दिवस पुरेल त्यांच्याकडे साठा आहे। मात्र जर काही पुढची परिस्थिती उद्भवली त्यामुळे आतापासूनच काटकसर करण्यास सुरुवात केलेली आहे। ज्या गोष्टीला शिजवण्यास कमी वेळ लागतो अशा गोष्टी त्या मेनूत समावेश करण्यात आलेला आहे। मुळातच सोलर सिस्टमवर या ठिकाणी भात मोठ्या प्रमाणावर शिजतो, त्यामुळे ती एक पहिली भूमिका त्यांनी घेतलेली आहे। साईबाबा संस्थांचं जे प्रसादालय आहे त्यामध्ये आता 2 भाज्याऐवजी 1 भाजी आणि डाळ आणि भात ऐवजी पुलाव असा मेनू दिला जातोय। आणि दुसरीकडे जर बघितलं तर जी भाजी दिली जाणार आहे ती ही रस्सा भाजी दिली जाणार आहे, जेणेकरून त्याच्याबरोबर तुम्ही भातही मिक्स करून खाऊ शकतात। आणि एक दुसरा महत्वपूर्ण बदल असा करण्यात आलेला आहे की साईबाबा संस्थानला दिवसाकाठी साधारणतः 1500 किलो गॅस लागतो आणि त्या 1500 किलो गॅस पैकीचा निम्मा गॅस म्हणजे 700 किलो गॅस जो आहे तो बुंदी प्रसाद आणि बुंदी लाडू बनवण्यासाठी जी बुंदी बनवली जाते त्यासाठी लागतो। त्यामुळे आता त्यात मोठा बदल केलेला आहे। सध्या भाविकांना या ठिकाणी मुबलक लाडू दिले जात होते, हवे तितके लाडू पाकिट दिले जात होते, मात्र त्याचं रेशनिंग आता सुरू झालेलं आहे। साई भक्ताला केवळ एकच लाडू पाकिट दिलं जाणार आहे आणि साईबाबा संस्थानने जी पूर्वतयारी केली होती त्यानुसार त्यांच्याकडे 10 दिवस पुरेल लाडू बनवणे असा कच्चा माल शिल्लक होता। त्यामुळे आता नवीन बुंदी जी आहे ती पाडली जात नाहीये लाडू प्रसादासाठी। जो जुना स्टॉक आहे त्याच्यावरच लाडू बनवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। पुढची परिस्थिती जी तयार होईल त्याप्रमाणे साईबाबा संस्थान निर्णय घेणार आहे। धन्यवाद प्रशांत दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।